Good afternoon, all of you. Good afternoon, madam. Ah, Good afternoon, madam. good afternoon. In the last lecture, I given some physical quantity for calculation of dimensions. Okay. So first physical quantity is given the magnetic field. Magnetic field. What is the formula for magnetic field? कौन कैलकुलेट कर ले मैग्नेटिक फील्डचे डायमेन्शन्स? मॅग्नेटिक फील्ड आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय का? Yes. B is equal to, what is the formula for magnetic field? Magnetic field F divided by QV sin theta. ठीक है, हा फॉर्म्युला दिलेला आहे where F is the force, Q is the charge and V is the velocity. We know the formula dimensions for force: 1 in mass, 1 in length and -2 in time. Dimensions for charge A into T. Ma'am, board दिसत नाही. And dimensions for velocity LT minus 1. हे होमवर्क साठी दिलं होतं तुम्हाला डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. ओके, मॅग्नेटिक फील्ड F B is equal to F upon QV sin theta. F साठीचे डायमेन्शन्स आहेत 1 in mass, 1 in length and -2 in time. चार्ज साठी डायमेन्शन आहे 1 in ampere and 1 in temperature time. and velocity साठीचे डायमेन्शन्स आहेत LT minus 1. ठीक आहे, त्याला जर आपण मॉडिफाय केलं काय मिळतील डायमेन्शन्स बघा. हा मास ऍज इट इज राहील 1 in mass. ओके, नेक्स्ट वरती एक वेळेस L1 नाही आणि खाली सुद्धा L1 नाही. हा +1 वर जाऊन काय होणार आहे -1 होईल. therefore it get 0 in length. नेक्स्ट हा TA, इथे सुद्धा TA. ठीक आहे, हा -2 आणि हा मायनस वर बघा टीचे डायमेन्शन्स काय मिळतील. वर ऑलरेडी -2 आहे, हा -1 वर जाऊन काय होईल +1 आणि हा टी काय होणार आहे -1. ओके, आणि हा ए चार्ज काय होईल प्लस असलेला वरती जाऊन काय होणार आहे मायनस होईल. देअरफॉर वी गेट 1 in mass, 0 in length, काय होईल -2 + 1 -1 -2 and 1 in ampere. Therefore we get the dimensions for magnetic field: 1 in mass, 0 in length, -2 in time and -1 in ampere. Next होता relative density. Second one, relative density. Okay, the dimensions for a relative density, we know the formula for relative density. काय formula आहे? What is the formula for relative density? Density of substance. Density of substance. Density of substance divided by density of water at 4 degrees centigrade. ठीक आहे, इथं सुद्धा काय आहे डेन्सिटी, वर सुद्धा डेन्सिटी आहे, खाली सुद्धा डेन्सिटी आहे. डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला काय, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. डेन्सिटीचे डायमेन्शन्स मिळतील मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम, म्हणजे काय मिळणार आहे 1 in mass, -3 in length and 0 in time. खाली सुद्धा डेन्सिटी आहे 1 in mass, -3 in length. रिलेटिव्ह डेन्सिटीच्या पुढचं ओळखू येणार गेलंय. कशाच्या पुढचं? रिलेटिव्ह डेन्सिटीच्या पुढचं. हा, रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्स. काल फॉर्म्युला दिलेले आहेत म्हणून शॉर्ट मध्ये लिहिले. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर
डेन्सिटी ऑफ वॉटर ॲट 4 डिग्री सेंटीग्रेड. डेन्सिटी ऑफ वॉटर ॲट 4 डिग्री सेंटीग्रेड. वर सुद्धा डेन्सिटी दिसते बघा आणि खाली सुद्धा काय डेन्सिटी इथं सबस्टन्सची आणि इथं काय आपण वॉटरची डेन्सिटी घेतोय ॲट 4 डिग्री सेंटीग्रेडला. डेन्सिटी कुठलीही असो, एखाद्या सबस्टन्सची असो किंवा वॉटरची असो, फॉर्म्युला काय मिळणार आहे? मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम फॉर्म्युला असेल. ह्या डेन्सिटी सुद्धा फॉर्म्युला काय मिळणार आहे? मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. डेन्सिटी ऑफ वॉटर साठी सुद्धा काय मिळणार आहे? मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. ठीक आहे, दोन्हीकडे मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम आहे म्हणजे इथले सुद्धा डायमेन्शन्स काय मिळतील आपल्याला? 1 इन मास -3 इन लेंथ अँड 0 इन टाइम. इथं सुद्धा डेन्सिटी आहे, काय मिळणार आहे? 1 इन मास -3 इन लेंथ अँड 0 इन टाइम. दोन्ही काय होतील? गेट्स कॅन्सल. काय मिळणार आहेत आपल्याला? 0 इन मास, 0 इन लेंथ अँड 0 इन टाइम. म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी तुमची डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. ठीक आहे, रिलेटिव्ह डेन्सिटी काय असेल? इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. ओके, नेक्स्ट पाहिलं होतं आपण परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. कोण कॅल्क्युलेट केलंय? परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. हा, हे जे काही डायमेन्शन्स दिले होते तुम्हाला घरी कॅल्क्युलेट करण्यासाठी दिलेले आहेत. ओके, फॉर्म्युला सुद्धा दिला होता. कोण कॅल्क्युलेट केलाय? परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. इप्सिलॉन 0 न डिनोट करतो आपण. इप्सिलॉन 0 इज इक्वल टू Q1 Q2 डिवायडेड बाय F into R square. हा फॉर्म्युला आहे. where Q1 and Q2 are the charges, F is the force and R is the radius. We know the dimensions for all these quantities. Charge साठीचे dimensions काय आहेत? Charge. The dimension for charge. 1 in ampere, 1 in time. Dimensions for charge. एका चार्ज साठी काय मिळते आपल्याला डायमेन्शन? हा Q1 साठी मिळेल A 1 in ampere 1 in time. नेक्स्ट Q2 साठी सेम 1 in ampere 1 in time. ओके, नेक्स्ट 4 साठीचे डायमेन्शन्स. 4 साठी 1 in mass 1 in length and -2 in time. And what is the dimensions for radius? R काय मेजर करते? डायमेन्शन्स फॉर रेडियस. लेंथ मेजर करेल म्हणजे हे मिळणार आहे आपल्याला L स्क्वेअर. ठीक आहे, याला फक्त कॅल्क्युलेट करा बघा काय होईल. मास एक वेळा आहे, वर जाऊन काय होणार आहे? हा मायनस प्लस असलेला वर जाऊन काय होईल? मायनस होईल. लेंथ किती वेळा आहे बघा? वर लेंथ आहे का? नाही. खाली लेंथ L1 आणि हा L2. हे 2 + 1 किती होईल? 3 होणार आहे. खाली काय पॉझिटिव्ह आहे +3 आहे, वर जाऊन काय होईल? -3. ठीक आहे, नेक्स्ट टी बघा किती वेळा आहे? वर T1 T1 2 वेळा टी. मास मायनस कसं झालं? हा खाली प्लस आहे, वर जाऊन काय होईल? मायनस होईल. ठीक आहे, इथं सुद्धा हा एक वेळा 1, हा एक वेळा 1 आणि हा 2 वेळा. किती आहेत? 3 झालेत. ठीक आहे, म्हणजे इथं मिळेल आपल्याला L3. वरती L आहे का? नाही, म्हणजे हा वर जाऊन काय होणार आहे? -3. प्लस असलेला काय झाला? वर जाऊन मायनस झाला. ओके, नेक्स्ट टी काउंट करा बघा. हा एक वेळा टी, हा एक वेळा टी, म्हणजे इथं काय मिळालं आपल्याला? 2 टाइम्स इन टाइम. ओके, खाली बघा किती वेळा आहे? हा टी -2 आहे. -2 वर जाऊन काय होईल? +2 होईल. म्हणजे वरचा 2 आणि हा 2 काय होणार आहे? 4 इन टाइम. लास्ट काय राहिला आता? एम्पियर राहिला. एम्पियर किती वेळा आहे? 2 वेळा. हे 2 इन एम्पियर. Ampere 2. Ampere 2 times. परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस काय मिळालं? डायमेन्शन्स काय मिळाले बघा? -1 इन मास, -3 इन लेंथ, 4 इन टाइम अँड 2 इन एम्पियर. ओके, नेक्स्ट दिले तुम्हाला इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. नेक्स्ट वन, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इज इक्वल टू फॉर्म्युला काय? Q × 2L.
बघा डायमेन्शन्स ठेवा. वेअर क्यू इज द चार्ज अँड एल इज द लेंथ. ओके, चार्ज साठीचे डायमेन्शन्स काय? 1 इन एम्पियर, 1 इन टाइम. हे लक्षात येईल. नेक्स्ट 2L, 2 साठी डायमेन्शन नसणार आहेत. न्यूमरिकल व्हॅल्यूला कुठले डायमेन्शन्स नसतील. ओके, L म्हणजे काय? डायमेन्शनल सिम्बॉल कॅपिटल L. देअरफॉर वी गेट द डायमेन्शन. मास लागलाय का आपल्याला? नाही. 0 इन मास, 1 इन लेंथ, 1 in time and 1 in ampere. These are dimensions for electric dipole moment. ठीक है. And last fifth one कुठली क्वांटिटी दिली? लास्ट फिफ्थ काय दिलंय? इंडक्टन्स. इंडक्टन्स. ओके, इंडक्टन्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? ईएमएफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणतात त्याला. ईएमएफ डिवायडेड बाय करंट डिवायडेड बाय टाइम. करंट डिवायडेड बाय टाइम. ठीक आहे. बघा ईएमएफचे जे काही डायमेन्शन्स आहेत, आपला पोटेन्शियल जो काही इलेक्ट्रिक पोटेन्शियल त्याच्याच डायमेन्शन्स ईएमएफ ला आहेत. काय डायमेन्शन्स आहेत पोटेन्शियल साठी? बघा 1 in mass, 2 in length, time minus 3 in time, minus 3 in time आणि minus 1 in time. ठीक आहे. करंट साठी डायमेन्शन, करंट कुठली? फंडामेंटल क्वांटिटी आहे. फंडामेंटल क्वांटिटी साठी करंट साठी सिम्बॉल काय यूज करतो आपण? ए हा 1 in एम्पियर आणि डिवायडेड बाय टाइम साठी यूज करतो आपण कॅपिटल टी. ठीक आहे. हा प्लस टी वर जाऊन इथं काय होणार आहे? मायनस टी होईल. ठीक आहे. हा बघा आता काय मिळेल? 1 in mass, 2 in length, minus 3 in time and minus 1 in time. हा जो काही करंट आहे हा एम्पियर आणि इथला हा टी वर जाऊन काय होणार आहे? मायनस होईल. हा ए टी मायनस 1. याला फक्त मॉडिफाय करा आता. हा 1 in mass. ठीक आहे. हा 2 in length, मायनस 1 आहे. मायनस 1 वर जाऊन काय होणार आहे? प्लस 1 होईल. मायनस 3 प्लस 1 काय मिळणार आहे? हा मायनस 2. आणि हा ए वरती काय नाही म्हणजे काय? प्लस 1 आहे. वर जाऊन काय होईल? मायनस 1. म्हणजे हा मिळणार आहे तुम्हाला मायनस 2. These are dimensions for inductance. 1 in mass, 2 in length, minus 2 in ampere and minus 2 in time. ठीक आहे. These are the dimensions for inductance. Okay. Next lecture ला बघा काय? परत सांगा ना मॅडम एकदा. कुठलं? हे सांगायचे परत. इंडक्टन्स. ओके, इंडक्टन्स. हे इंडक्टन्स. इंडक्टन्स इज इक्वल टू फॉर्म्युला आहे EMF डिवायडेड बाय करंट डिवायडेड बाय टाइम. हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. ह्या फॉर्म्युल्यामध्येच मॉडिफाय करून घ्या. ईएमएफचे डायमेन्शन्स काय आहेत? ईएमएफचे डायमेन्शन्स, ईएमएफचे म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे डायमेन्शन्स यूज करण्यात आपण. डायमेन्शन्स फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल 1 in mass, 2 in length, minus 2 in time and minus 1 in ampere. minus 3 in time. Sorry, minus 3 in time. आणि करंट डिवायडेड बाय टाइम. करंटचे डायमेन्शन्स, करंट साठी सिम्बॉल काय? एम्पियर. आणि ह्या टाइम साठी सिम्बॉल काय? टी. ह्याला खाली जर लिहिला तर तो प्लस येईल आणि वर जाऊन काय होणार आहे? तो मायनस होईल. ह्याला फक्त आपण मॉडिफाय केले. काय होईल? 1 in mass ऍज इट इज राहिला. ठीक आहे. एल ऍज इट इज राहिलाय. हा टी मायनस 3 आहे. इथं मायनस 1 आहे. हा मायनस 1 वर जाऊन काय होईल? प्लस होईल. म्हणजे काय होईल? मायनस 3 प्लस 1 काय मिळणार आहे आपल्याला? टी साठी मायनस 2. आणि हा ए इथं काहीच नाही म्हणजे काय असतं? प्लस 1 असतं. हा वर जाऊन काय होईल? मायनस 1 होईल. ओके, काय मिळणार आहे? इथं मायनस आहे. हा ए मायनस 2. हे डायमेन्शन्स मिळतील तुम्हाला इंडक्टन्स साठी. ओके.
1 in mass, 2 in length, -2 in time and -2 in ampere. Okay. नेक्स्ट लेक्चरला काढून आणण्यासाठीचे डायमेन्शन्स घ्या. फर्स्ट इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इंटेन्सिटी of electric field. Intensity of electric field. Formula है intensity of electric field E is equal to F upon Q. F upon Q. Formula F upon Q. F चे चार्ज, F चे डायमेन्शन्स ठेवायचे फोर्सचे आणि चार्जचे डायमेन्शन ठेवून इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करायचे. सेकंड मॅग्नेटिक फ्लक्स डिनोट करतो आपण फाय नी. फाय इज इक्वल टू BA मॅग्नेटिक फील्ड इनटू एरिया. नेक्स्ट थर्ड एंट्रोपी latent heat. एंट्रोपी साठी फॉर्म्युला आहे एंट्रोपी इज इक्वल टू हीट अपॉन टेम्परेचर and latent heat साठी फॉर्म्युला आहे हीट अपॉन मास. ठीक आहे, 4 झाले. आणखीन एक घ्या. मॅग्नेटिक मोमेंट ज्याने डायमेन्शन्स कॅल्क्युलेट केले त्यांनी मला व्हॉट्सअप करा. 5 क्वांटिटीज ज्यांनी कोणी डायमेन्शन्स कॅल्क्युलेट केलेत त्यांनी तुमचे आन्सर जे काय आन्सर्स असतील ते मला व्हॉट्सअप करा. मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू करंट इंटू एरिया. हॅलो मॅडम, लॅटेंट हीट मॅम ते लॅटेंट हीट नंतर काय दिलंय? लॅटेंट हीट अपॉन काय दिलंय? मास. हीट अपॉन मास. मैग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू का है मैम? मैग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू करंट इंटू एरिया. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे मॅडम आपल्याला ज्या काही क्वांटिटी त्या रिलेटिव्ह चॅप्टर मध्ये बघायचे आहेत. आता जर सांगत बसलो तर सिलेबस संपणार नाही. ठीक आहे, मागच्या लेक्चरला सुद्धा मी सांगितलंय रिलेटेड जे काही आहे ते विचारा. ठीक आहे, जेवढ्या काही क्वांटिटी आहेत आपण 1000 क्वांटिटी बघणार. 1000 क्वांटिटी जर एक्सप्लेन करत बसलो तर वर्षभर लागेल आपल्याला तेवढं. ठीक आहे, जेवढ्या काही क्वांटिटी प्रत्येक क्वांटिटी तुम्हाला त्या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये एक्सप्लेन केले जाईल. आपण विस्कोसिटी पाहिलं मागे. विस्कोसिटी जे काही क्वांटिटी होती विस्कोसिटी त्या पॉइंट आल्यानंतर तो एक्सप्लेन केला जाईल. ठीक आहे, मॅग्नेटिक फ्लक्स ज्या चॅप्टर मध्ये येईल त्या चॅप्टर मध्ये तुमचे ते डाउट्स क्लिअर केले जातील. आणखीन काही पाहिजे असेल तर लेक्चर संपल्यानंतर मिळेल तुम्हाला. लेक्चर मध्ये मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फ्लक्स एक्सप्लेन केला जाणार नाही. ठीक आहे, तर नेक्स्ट आपण बघणार आहे. काल पाहिलं होतं आपण फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. काय ऍप्लिकेशन होतं? टू चेक the equation is correct or not. आपण काय पाहिले काल? टू चेक द गिवन इक्वेशन इज करेक्ट और नॉट. दिलेलं इक्वेशन करेक्ट आहे का नाही, डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही हे चेक करणार आहेत आपण. ओके, त्याच्यामध्ये काल आपण एक्झाम्पल्स पाहिले होते. हाऊ टू चेक दी गिवन इक्वेशन. ओके, इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट कधी म्हणणार आपण? इफ द डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स are same on both sides, then that equation is known as a RHS is equal to correct equation. LHS. ओके, आपण डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन कधी म्हणून एखादं इक्वेशन दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल
ए प्लस बी इज इक्वल टू सी प्लस डी. ह्या इक्वेशनला डायमेन्शनली करेक्ट कधी बनवू शकतो? इफ द डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स ए प्लस बी प्लस सी प्लस डी ह्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन जर सेम असतील, then that equation is known as a dimensionally correct equation, or it is also known as a principle of homogeneity of dimensions. Okay, in the last lecture we have seen that first application of the dimension analysis, that is to check or to correct the given equation. Okay, so we know that we see that dimensionally correct equation means if the dimensions of all the terms in the given equation are same, then that equation is known as a dimensionally correct. Okay, काय झालं? डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन आपण तो कसा करेक्ट करायचा हे काल पाहिलेलं आहे. त्याच्यावरचा एक प्रॉब्लेम पाहिला आपण. v इज इक्वल टू a प्लस बी टी, फाइंड द डायमेन्शन्स ऑफ a अँड b. ओके, सेकंड घ्या. सेकंड, if x is equal to, the next problem, if x is equal to a plus c by m, if x is equal to a plus c by m, if the given equation is correct, if the given equation is correct, the given equation is correct, find the dimensions of a and c. Find the dimensions of a and c where x is a displacement, where x is a displacement and m is a mass, and m is mass. मग अशा टाइपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला एक्झामला येतील. एखादं इक्वेशन दिलेलं आहे, इक्वेशन व्हॅलिड आहे म्हणून सांगितलं. व्हॅलिड म्हणजे डायमेन्शनली करेक्ट आहे म्हणून सांगितलं. इफ द इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट, फाइंड द डायमेन्शन्स ऑफ ए अँड सी. डायमेन्शन्स कशाचे फाइंड आउट करायचे आपल्याला? ए आणि सी चे डायमेन्शन्स फाइंड आउट करणार आहे. गिवन डेटा काय दिलाय? वेअर एक्स इज द डिस्प्लेसमेंट अँड एम इज द मास. बघा इक्वेशन काय दिलंय? इक्वेशन दिलेलं आहे x is equal to, इक्वेशन आहे x is equal to a plus c by m. इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे म्हणजे काय? ह्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स काय सेम आहेत. ठीक आहे, म्हणजे x चं डायमेन्शन इज इक्वल टू a चं डायमेन्शन, x चं डायमेन्शन इज इक्वल टू कशाचं डायमेन्शन असणार आहे? c बाय m चं डायमेन्शन असेल. पण आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? ओनली डायमेन्शन्स ऑफ a अँड डायमेन्शन्स ऑफ c. ह्या दोन्ही टर्मचे आपल्याला डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करायचे. ओके, बाय युजिंग प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. सॉल्व कसं करायचं बघा. आन्सर लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे, अगोदर समजून घ्या, समजल्यानंतर मग लिहा. ओके, गिवन इक्वेशन x इज इक्वल टू a प्लस c बाय m. ओके, इफ द गिवन इक्वेशन इज करेक्ट, डायमेन्शनली करेक्ट, then x minus a minus c by m is equal to 0. ओके, ह्या इक्वेशनला आपण असं लिहू शकतो. बरोबर चिन्हाचे जर इकडे घेतलं, हा प्लस असलेला a काय होईल? मायनस होईल. हा प्लस c बाय m असलेला काय होणार आहे? मायनस होणार आहे. x मायनस a मायनस c बाय m इज इक्वल टू 0. ओके, बाय युजिंग प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, बाय युजिंग प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, काय माहिती आपल्याला? डायमेन्शन्स ऑफ ईच टर्म, डायमेन्शन्स ऑफ ईच टर्म आर सेम. प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स काय असणार आहेत? सेम असणार आहेत. काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं बघा? फाइंड डायमेन्शन्स ऑफ ए अँड डायमेन्शन्स ऑफ सी. देअरफॉर फर्स्ट डायमेन्शन ऑफ ए इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ एक्स. बरोबर आहे का हे लिहिलेलं? काय म्हणलंय? इक्वेशन करेक्ट आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे. इक्वेशन जर डायमेन्शनली करेक्ट असेल तर हे एक्सचेच डायमेन्शन कशाला असतील? ए ला असतील. आणि एक्सचेच डायमेन्शन्स कशाला असणार? आपल्याला सी बाय एम ला असतील. ठीक आहे, देअरफॉर टू कॅल्क्युलेट द डायमेन्शन ऑफ ए, डायमेन्शन ऑफ ए इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ एक्स. इन द क्वेश्चन गिवन दॅट एक्स इज द डिस्प्लेसमेंट,
काय दिलंय, एक्स इज अ डिस्प्लेसमेंट अँड एम इज द मास. हे क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे आपल्याला. वी नो द डायमेन्शन्स फॉर डिस्प्लेसमेंट. व्हॉट इज द डायमेन्शन फॉर डिस्प्लेसमेंट? काय डायमेन्शन्स आहे डिस्प्लेसमेंट साठी? डायमेन्शन फॉर डिस्प्लेसमेंट काय? डिस्प्लेसमेंट काय काउंट करतोय? लेंथ काउंट करेल. Distance. ओके, डिस्टन्स काउंट करते किंवा लेंथ काउंट करणार. देअरफॉर डायमेन्शन्स फॉर डिस्प्लेसमेंट काय असतील? कॅपिटल M0 L1 ठीक आहे. ह्याला आपण असं लिहू शकतो, म्हणजे डायमेन्शन्स ऑफ ए इज इक्वल टू एल, किंवा ह्यालाच आपण लिहू शकतो डायमेन्शन्स ऑफ ए इज इक्वल टू 0 इन मास, 1 इन लेंथ अँड 0 इन टाइम. ठीक आहे. काय मिळाले? 0 इन मास, 1 इन लेंथ अँड 0 इन टाइम. आता काय कॅल्क्युलेट करायचं बघा, डायमेन्शन्स फॉर सी साठी आपण डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करतोय, पण हे माहिती आपल्याला की एक्सचेच डायमेन्शन्स कशाला आहेत? ए ला आहेत. एक्सचेच डायमेन्शन्स कशाला आहेत? सी बाय एम ला आहेत. ओके, देअरफॉर डायमेन्शन्स ऑफ सी बाय एम इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ एक्स. हे लिहिता येईल का? कारण इक्वेशन आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे म्हणजे प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स काय असणार आहेत? इक्वल असणार आहेत. ओके, सेम असणार आहे. देअरफॉर डायमेन्शन ऑफ सी बाय एम इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ एक्स. डायमेन्शन एक्स चे काय? एल, कारण डिस्प्लेसमेंट दिलाय. आणखीन एक क्वांटिटी दिली आपल्याला क्वेश्चन मध्ये, काय दिलंय बघा, एक्स इज द डिस्प्लेसमेंट अँड एम इज द मास. देअरफॉर वी गेट द डायमेन्शन फॉर सी ॲज इट इज, आणि ह्या एम साठी मास म्हणजे काय यूज करतोय आपण? कॅपिटल एम. देअरफॉर वी गेट द डायमेन्शन्स फॉर सी इज इक्वल टू, हा एम डिवाइड असेल इकडे जाऊन काय होणार आहे? मल्टिप्लाय होईल, म्हणजे काय मिळेल? हा एम इंटू हा एल. ठीक आहे. आपण ह्यालाच काय लिहू शकतो? 1 इन मास, 1 इन लेंथ अँड 0 इन टाइम. लक्षात येत आहे? परत एक वेळेस बघा. लिहून नाही घेतलं ना. थांबा मॅडम. हा घ्या, आता परत एकदा सांगणार आहे, परत एक वेळा. ओके, काय दिलंय क्वेश्चन बघा, एक्स ए प्लस सी बाय एम. x is equal to a plus c by m, where x is equal to displacement and m is equal to mass. Where x is equal to displacement and m is equal to mass. ठीक आहे. ह्या दोन्ही क्वांटिटी आपल्याला दिलेल्या आहेत. काय सांगितलं आणखी क्वेश्चन मध्ये? इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट म्हणले. डायमेन्शनली करेक्टचं मिनिंग लक्षात येतं सगळ्यांना? What is meant by dimensionally correct? Dimensionally correct equation means dimensions of RHS is equal to LHS. each काय होतं? तो क्वेश्चन म्हणा मॅडम. Each terms are same. हा, dimensions of each term same, म्हणजे एक्सचेस डायमेन्शन्स कशाला असतील? ए ला. एक्सचेस डायमेन्शन्स कशाला असणार आहे? सी बाय एम ला असतील. ओके, देअरफॉर वी कॅन राईट फॉर दिस एक्स मायनस ए मायनस सी बाय एम इज इक्वल टू 0. हे लक्षात आलंय सगळ्यांना? कसं लिहिलं? फक्त ह्या इक्वेशनला बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला घेतलं, लेफ्ट साईडला एक्स मायनस ए मायनस सी बाय एम इज इक्वल टू 0. ओके, काय फाइंड आउट करायचंय आपल्याला? डायमेन्शन्स ऑफ ए अँड बी फाइंड आउट करायचंय. ओके, देअरफॉर डायमेन्शन्स ऑफ ए इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ एक्स. हे कशावरून लिहू शकतो आपण? बिकॉज इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. ओके, वी नो दॅट एक्स इज अ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन्स काय आहेत? एल. ठीक आहे. डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन्स आपण कॅल्क्युलेट केलंय. आता नसेल तर आपण एवढ्या क्वांटिटी घेतलेल्या त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट काय काउंट करतोय? लेंथ काउंट करणार आहे किंवा डिस्टन्स काउंट करणार आहे. कशाने डिनोट करतो आपण? एल ने डिनोट करतो. ठीक आहे. इथे एम सुद्धा लागणार नाही आणि टी सुद्धा लागणार नाही. देअरफॉर डायमेन्शन्स ऑफ ए मिळाले आपल्याला. काय मिळालं? डायमेन्शन्स ऑफ ए इज इक्वल टू 1 इन लेंथ, किंवा आपण हे लक्षात येत नसेल तुम्हाला तर डायरेक्ट लिहू शकता डायमेन्शन्स ऑफ ए इज इक्वल टू 0 इन मास, 1 इन लेंथ अँड 0 इन टाइम. कुठल्याही मेथडने लिहिलात तरी मार्क्स मिळतील. हे लिहिलात तरी मार्क्स मिळेल, हे लिहिलं तरी
मार्क्स मिळतील. ओके, आता काय कॅल्क्युलेट करायचे? डायमेन्शन सी साठीचे कॅल्क्युलेट करायचे, पण सी चे डायरेक्ट डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करता येतील का? नाही. हे पूर्ण टर्मचे डायमेन्शन्स, ह्या पूर्ण टर्मचे डायमेन्शन्स इक्वल टू एक्स आहेत. ह्या सी बाय एम चे डायमेन्शन्स इक्वल टू एक्स आहेत, नॉट ओनली सी और नॉट ओनली एम. ठीक आहे, देअरफॉर डायमेन्शन्स ऑफ सी बाय एम इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ एक्स. एवढं लक्षात येतंय? डायमेन्शन्स ऑफ सी बाय एम इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ एक्स. देअरफॉर वी नो दॅट डायमेन्शन एम काय? एम मास साठी आहे, म्हणजे कॅपिटल एम डायमेन्शनल सिम्बॉल असेल. ओके, नेक्स्ट डायमेन्शन ऑफ एक्स काय? कॅपिटल एल. ठीक आहे, ह्या इक्वेशन वर आपण सी चे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करू शकतो. सी इज इक्वल टू हा एम डिवाइड असलेला वर जाऊन काय होणार आहे? मल्टिप्लाय होईल, म्हणजे काय मिळेल? हा 1 एम इंटू एल. ठीक आहे, देअरफॉर वी गेट द डायमेन्शन. हॅलो मॅडम, हा, डायमेन्शन ऑफ एक्स कसं आलं? कुठलं डायमेन्शन ऑफ एक्स? एक्स काय? एक्स क्वेश्चन मध्ये दिलाय तुम्हाला. एक्स इज द डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन्स काय? एल आहे. लक्षात आलं? ओके मॅम, ओके. हा, हो हो. 1 इन मास, 1 in length. टाइम लागलाय का? टाइम आलाय का? नाही. 0 in time. Therefore we get the dimension for C as a 1 in mass, 1 in length and 0 in time. लक्षात आलं हे? येस हा, लिहून घ्या. हा, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. लिहून घेतले का हे? नेक्स्ट क्वेश्चन. थांबा. येस झालं मॅडम. थांबा. झालं मॅडम द्या. नाही झालं. नेक्स्ट क्वेश्चन आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू इज इक्वल टू, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू इज इक्वल टू ए प्लस बी डिवाइडेड बाय लॅम्बडा स्क्वेअर. बी डिवाइडेड बाय लॅम्बडा स्क्वेअर वेअर मॅडम ते यू आहे का? म्यू आहे. म्यू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साठी आपण म्यू असा ड्रॉ करतो. यू हा असा. ठीक आहे, तर बघा म्यू इक्वेशन दिलंय. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू इज इक्वल टू ए प्लस बी डिवाइडेड बाय लॅम्बडा स्क्वेअर where mu is equal to refractive index. Okay, next lambda is wavelength. wavelength युनिट काय? wavelength यूज करायचं आपण मीटर मध्ये मेजर करणार आहे. wavelength मीटर मध्ये मेजर करायचं. ठीक आहे, फाइंड dimensions of A and B. Find dimensions of A and B. हा बघा, लक्ष द्या इकडं. इक्वेशन काय दिलंय? म्यू इज इक्वल टू ए प्लस बी डिवाइडेड बाय लॅम्बडा. त्याला जर आपण लेफ्ट साइडला घेतला, हा मायनस ए मायनस बी डिवाइडेड बाय लॅम्बडा स्क्वेअर इज इक्वल टू 0. एवढं लक्षात येत आहे? ओके, काय सांगितलंय? इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट म्हणलंय. इफ द इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट देन डायमेन्शन्स ऑफ यू कशाच्या इक्वल असतील? ए च्या. डायमेन्शन्स ऑफ म्यू कशाच्या इक्वल असतील? बी बाय लॅम्बडा स्क्वेअरच्या. कारण प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स काय असतात? सेम असतात. म्हणजे म्यू इज इक्वल टू ए आणि म्यू इज इक्वल टू बी डिवाइडेड बाय लॅम्बडा स्क्वेअर. ओके, सो इन दिस इक्वेशन to calculate the dimensions for A, dimensions for A your dimensions of A is equal to dimensions of mu. आपण म्यू चे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट केले बघा. म्यू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आठवतंय का बघा लास्ट लेक्चरला? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स स्पीड ऑफ लाइट in medium, speed of light in medium divided by speed of light in vacuum. speed of light in vacuum.
ठीक आहे, दोन्हीकडे स्पीड आहे, इथं सुद्धा स्पीड आहे आणि इथं सुद्धा स्पीड आहे. डायमेन्शन्स काय मिळतील? 0 इन डायमेन्शन्स, इन मास, 0 इन लेंथ अँड 0 इन टाइम. हे डायमेन्शन्स आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट करून घेतले आहेत. हे जे काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डायमेन्शनलेस क्वांटिटी. डायमेन्शनलेस क्वांटिटी असेल तर डायमेन्शन्स काय मिळतील? 0 इन मास, 0 इन लेंथ अँड 0 इन टाइम. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ए चे डायमेन्शन्स मिळाले. ए इज इक्वल टू 0 इन मास, 0 इन लेंथ अँड 0 इन टाइम. एवढं लक्षात आलंय सगळ्यांना? एवढं समजलंय का? येस मॅम. मॅम रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पुढचं वाचा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चा फॉर्म्युला आहे स्पीड ऑफ लाईट इन मीडियम, स्पीड ऑफ लाईट इन मीडियम डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. हे आपण लास्ट लेक्चरला झालेलं आहे, कालच्या किंवा परवाच्या लेक्चरला झालेलं असेल. आपण कॅल्क्युलेट केलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती येतो? तर 0 इन मास, 0 इन लेंथ अँड 0 इन टाइम. ठीक आहे, हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स माहिती आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. ठीक आहे, डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे म्हणजे याला कुठलेच डायमेन्शन्स नाही आहेत. काय? 0 इन मास, 0 इन लेंथ अँड 0 इन टाइम. But the given equation is dimensionally correct. Therefore, dimensions of u is equal to dimension of A and dimension of u is equal to dimension of B divided by lambda square. ठीक आहे, मग आपल्याला फर्स्ट केस मध्ये काय मिळालं? काय फाइंड आउट करायचं आपल्याला? एकदा डायमेन्शन ए चे फाइंड आउट करायचे आणि एक वेळेस बी चे फाइंड आउट करायचे. ठीक आहे, मग डायमेन्शन ऑफ ए कशाचे इक्वल असतील? म्यू च्या इक्वल आहे. म्यू जर डायमेन्शनलेस क्वांटिटी कसे असेल, मॅडम? ए सुद्धा काय डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. 0 इन मास, डायमेन्शन ऑफ ए, 0 इन लेंथ, डायमेन्शन ऑफ यू. 0 इन टाइम. आता नेक्स्ट कॅल्क्युलेट करायचं आपल्याला फॉर बी. ठीक आहे, बी साठी कॅल्क्युलेट करतो डायमेन्शन. मग डायमेन्शन ऑफ काय इक्वेशन आहे? बी डिवायडेड बाय लॅम्बडा स्क्वेअर इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ म्यू. ठीक आहे, डायमेन्शन ऑफ बी डिवायडेड बाय लॅम्बडा स्क्वेअर इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ म्यू. म्यूचे डायमेन्शन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय? 0 इन मास, 0 इन लेंथ अँड 0 इन टाइम. एवढं लक्षात येतंय? ठीक आहे, बी तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बी काय फाइंड आउट करायचं आहे? लॅम्बडा स्क्वेअर. लॅम्बडा म्हणजे काय? वेव्हलेंथ काउंट करणार आहे. कशामध्ये असते वेव्हलेंथ? मीटर मध्ये. लेंथ म्हणलंय किती दिलंय? लॅम्बडाचा स्क्वेअर म्हणजे एल चा काय मिळणार आहे तुम्हाला? स्क्वेअर मिळेल. ठीक आहे, हा बी लॅम्बडाचा स्क्वेअर आहे. ह्याचे डायमेन्शन्स आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेत. लॅम्बडा काय? वेव्हलेंथ आहे. वेव्हलेंथ म्हणजे काय? डिस्टन्स काउंट करेल, लेंथ काउंट करणार आहे. लेंथ साठी डायमेन्शन्स काय? कॅपिटल एल. लॅम्बडाचा स्क्वेअर आहे म्हणून आपण काय घेतला इथं? एल चा स्क्वेअर घेतला. ओके, बी चे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी बी इज इक्वल टू हा एल स्क्वेअर काय होईल? तिकडे जाईल. ठीक आहे, काय मिळणार आहे बघा? 0 इन मास, हा L2 इथं जाईल. 2 इन लेंथ, 2 इन टाइम. These are dimensions. मॅडम -2 इन लेंथ होईल ना? काय येईल? -2 -2 इन लेंथ. मॅम मल्टिप्लिकेशन इकडली लेंथ तिकडे गेल्यावर मग ती -2 होईल ना? हे मल्टिप्लाय होईल. हे मल्टिप्लाय होईल. मल्टिप्लाय मध्ये नसते माहिती. मल्टिप्लाय होईल. हा काय राहणार आहे? बी इज इक्वल टू 0 इन मास, 2 इन लेंथ अँड 0 इन टाइम. ओके मॅडम. ओके, नेक्स्ट घ्या इक्वेशन. नेक्स्ट इक्वेशन. थांबा. एक मिनिट थांबा मॅम. हा, मॅम फास्ट होतोय. बरं स्लो घेते. झालं मॅडम. ज्यांना डायमेन्शन येणार नाही त्यांच्यासाठी खूप फास्ट होईल, कारण डायमेन्शन्स आलेत तर हा चॅप्टर येईल तुम्हाला. ओके, डायमेन्शन्स येण्यासाठी सुरू आहे. डायमेन्शन्स येण्यासाठी तुम्हाला फंडामेंटल क्वांटिटी आल्या पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीपासून रेग्युलर लेक्चर्स करायला त्यांना सगळं समजेल. हा मॅम डायमेन्शन्स ऑफ बी कसं काढला तुम्ही? डायमेन्शन ऑफ बी कसं काढला तुम्ही? डायमेन्शन वर डायमेन्शन ऑफ बी कसं काढला तुम्ही? मॅम थोडी स्पीकिंग स्पीड स्लो करा. फाइंड डायमेन्शन ऑफ एक्स घ्या.
find dimension of x, dimension of x if y is equal to, if y is equal to tan, if y is equal to tan xt, tan xt, where t is time, where t is time. लक्ष द्या इकडं. y आपल्याला दिलेलं नाही, y काय अननोन आहे. मॅडम हा कुणाचं तरी माईक चालू आहे, तिला माईक बंद करा रे, करते. माईक बंद करा. ठीक आहे. एक डायमेन्शन वाय काय मॅडम? y अननोन आहे, y आपल्याला माहिती नाहीये काय आहे ते. मॅडम हा हा बोला. काय नाही मॅडम. फाइंड डायमेन्शन ऑफ x. इक्वेशन काय दिलंय बघा, y इज इक्वल टू tan इंटू ब्रॅकेट x t व्हेअर t इज टाइम. y आपल्याला काहीच दिलेला नाहीये, y आपल्याला अननोन आहे, नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. व्हेअर t इज द टाइम. बघा लक्ष द्या इकडं. तुम्हाला ज्यावेळेस आपण अँगल शिकले होते, अँगलला सांगितलंय, अँगल शिकते वेळेस काय, अँगल इज अ डायमेन्शन लेस क्वांटिटी. हे माईक बंद करा बरं. माईक बंद करा. ठीक आहे. y इज इक्वल टू tan x t म्हणले. t चे डायमेन्शन, t काय, t स्टँड्स फॉर टाइम. ठीक आहे. वी नो दॅट ज्यावेळेस आपण अँगल घेतो, tan असेल, साइन, कॉस, ट्रिग्नोमेट्रिक जे कुठले फंक्शन्स घेतो आपण, त्याच्या पुढे जो काही लिहिलेला असतो थीटा, थीटा काय अँगल आहे. ठीक आहे. अँगलला tan साइन, शाश्वत लूट कर की शाश्वत ठाकूर आहे मॅडम. ठाकूर माईक बंद कर. y इज इक्वल टू tan xt. ठीक आहे. हा tan आहे, ट्रिग्नोमेट्रिक जे काही फंक्शन्स असतील आपण हे बघितले आतापर्यंत, साइन थीटा, कॉस थीटा. ठीक आहे. tan थीटा, व्हॉट एव्हर इट मे बी. थीटा म्हणजे काय असं तुमचा अँगल असणार आहे. ठीक आहे. आपण सुरुवातीलाच शिकलोय, ज्यावेळेस प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल पाहिलं होतं त्यावेळेस काय सांगितलं होतं, अँगल इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. ऐकलंय का वर्ड? अँगल काय, डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. डायमेन्शनलेस म्हणजे काय, कुठलंच डायमेन्शन नसणार आहे. काय असतील डायमेन्शन, 0 इन मास, 0 इन लेंथ अँड 0 इन टाइम. ह्याला म्हणतो आपण डायमेन्शनलेस. ठीक आहे. काय दिलं इक्वेशन, y इज इक्वल टू tan xt. हे इक्वेशन कशाचं आहे, कुठे यूज करणार आहेत आपल्याला काही संबंध नाही. फक्त ह्या दिलेल्या इक्वेशनचं काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, ह्या दिलेल्या इक्वेशन मधल्या x चे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करायचे. ओके. आता हा tan आणि हा xt म्हणजे काय, तुमचा अँगल आहे. ठीक आहे. tan, साइन, कॉस, कॉट जेवढे काही असते पुढे जे काही लिहिलेलं असेल तो तुमचा अँगल असणार आहे. ठीक आहे. ह्या अँगलला डायमेन्शन्स असतात का, अँगलला डायमेन्शन्स असतात का, अँगलला डायमेन्शन्स नसतात. देअरफॉर वी कॅन राईट, देअरफॉर अँगल इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. Angle is a dimensionless quantity. मग ह्या xt चे डायमेन्शन्स कशाचे इक्वल असतील, xt म्हणजे काय, अँगल आहे. अँगलचे डायमेन्शन्स काय असतात, इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. देअरफॉर डायमेन्शन लेस क्वांटिटी xt इज इक्वल टू काय, 0 इन मास, 0 इन लेंथ अँड 0 इन टाइम. असं लिहू शकतो आपण. डायमेन्शन्स ऑफ xt काय, अँगल आहे. अँगल काय असतो, डायमेन्शनलेस असतो. डायमेन्शनलेस म्हणजे काय, 0 इन मास, 0 इन लेंथ अँड 0 इन टाइम. देअरफॉर डायमेन्शन ऑफ xt इज इक्वल टू 0 इन मास, 0 इन लेंथ अँड 0 इन टाइम. बट इन द क्वेश्चन वी गिवन दॅट t इज इक्वल टू टाइम. टाइम साठी डायमेन्शनल सिम्बॉल काय, इथे xt हा x ऍज इट इज राहील. ह्या टाइम साठी सिम्बॉल असेल कॅपिटल T इज इक्वल टू m0 L0 T0. काय मिळेल बघा, x
इज इक्वल टू काय होईल, M हा 0. टी तिकडे जाईल. M0 L0 T power -1. हा काय मिळेल बघा, x इज इक्वल टू हा एक एक्स टी मिळालाय, कॅपिटल टी इज इक्वल टू M0 L0 अँड T0. एक्सचे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करायचे. हा मल्टिप्लाय असलेला यल इकडे जाऊन काय होईल, डिवाइड होईल. ओके, म्हणजे काय मिळणार आहे, हा M0 L0 T0 डिवायडेड बाय टी. ओके, किंवा तुम्ही डायरेक्ट जर तुम्हाला लक्षात आलं तर तुम्ही लिहू शकता, हे काय मिळेल, M0 L0 हा प्लस टी वर जाऊन काय होणार आहे, मायनस टी. देअरफॉर we get the dimensions for x as a 0 in mass, 0 in length and -1 in time. लक्षात येईल. म्हणजे अँगल जर असेल, कुठलं एक फंक्शन असेल y इज इक्वल टू tan, sin, cos, वॉट एव्हर इट मे बी, तर जे काही दिलेला जाईल तो अँगल असेल. अँगल इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. ओके, लक्षात आलंय, हे लक्षात आलंय का? Yes, madam. हा, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. Next question, find the dimensions of x. Find the dimensions of x. Find the dimensions of x in the given equation. Find the dimension of x in the given equation. Equation दिले p is equal to, equation है p is equal to a r square x. एक्सपोनेन्शियल मध्ये लिहिले a चा पॉवर आहे r स्क्वेअर x. r स्क्वेअर x बघा, लक्ष द्या इकडे. ओके, आतापर्यंत आपण जे काही डिजिट्स पाहिलेत, असं पाहिलंय 10⁻², 10⁻3, 5⁻5, व्हॉट एव्हर इट मे बी डिजिट असतील. असं कधी ऐकलंय का 10⁻² kg, 10⁻² मिनिट? ओके, ह्या फॉर्म मध्ये कधी ऐकले का? नाही. म्हणजे ज्यावेळेस तुमचे पॉवर्स लिहितो आपण, पॉवर्स काय असते तुमचे, फक्त नंबर्स असतील, त्याला कुठलेही युनिट नसणार आहे. म्हणजे जर युनिट नसेल तर युनिट नसलेल्या क्वांटिटीला आपण काय म्हणतो, डायमेन्शनलेस क्वांटिटी म्हणाल. हे समजून घ्या अगोदर. आपण जे काही पॉवर्स लिहितो ते कुठल्या फॉर्म मध्ये, 10चा स्क्वेअर, 10चा क्यूब, 10चा 5, डिजिट कुठलीही असतील, 5चा स्क्वेअर, व्हॉट एव्हर इट मे बी. ओके, बट वी कांट राईट 10⁻² kg, 10⁻5 kg, 10⁻² मिनिट असं लिहू शकतो का आपण? पॉवर कधी बघितलंय का? ठीक आहे, पॉवर युनिट मध्ये लिहिलेला कधी बघितलंय का? इज नॉट पॉसिबल. ठीक आहे, म्हणजे आपण काय लिहू शकतो, फक्त 10चा स्क्वेअर. म्हणजे जे काही तुमचे पॉवर्स असणार आहेत त्या पॉवर्सला युनिट्स नसतील. जर युनिट नसेल, युनिट नाही म्हणलं की काय होईल, युनिट लेस क्वांटिटी काय असणार आहे, जर डायमेन्शन लेस क्वांटिटी. आपण डायमेन्शन्स कधी कॅल्क्युलेट करू शकतो, जर त्या दिलेल्या फिजिकल क्वांटिटीला युनिट असतील तर. ठीक आहे, देअरफॉर ज्यावेळेस आपण कुठलाही पॉवर लिहित असतो, पॉवरला कुठल्याही प्रकारचं युनिट नसणार आहे. ठीक आहे, इथं लिहून घ्या. फर्स्ट, पॉवर is a dimensionless quantity. Power is a dimensionless quantity. Power is dimensionless quantity. आता काय दिले आपल्याला, हा r स्क्वेअर x पॉवर दिलाय. ठीक आहे, r स्क्वेअर x चे मधला x चे डायमेन्शन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. क्वेश्चन मध्ये दिलाय where r is radius. Where r is radius. बघा, लक्ष द्या इकडे. डायमेन्शन्स कशाचे कॅल्क्युलेट करायचे, x चे. देअरफॉर डायमेन्शन ऑफ r स्क्वेअर x काय येतील रे डायमेन्शन्स, r स्क्वेअर x काय पॉवर आहे. पॉवर जर डायमेन्शनलेस क्वांटिटी म्हणलंय, मग काय येतील पॉवरचे डायमेन्शन, 0 in mass. M0 L0 T minus T0 0 in mass, M0 L0 T0 and 0 in time. ठीक आहे, काय येतील हे 0 0 का आलंय, कारण कुठल्याही प्रकारचा पॉवर असेल तर पॉवरला युनिट आपण कधीच लिहित नाही. युनिट नसेल तर डायमेन्शन्स लिहिता येतील का? नाही. देअरफॉर पॉवर इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी.
ठीक आहे. मग डायमेन्शन्स ऑफ आर स्क्वेअर एक्स हे पॉवर आहे पूर्ण, त्या पॉवरला डायमेन्शन्स आहेत का? नाही. काय? आर स्क्वेअर एक्स इज इक्वल टू m0 l0 t0. बट इन द क्वेश्चन वी गिवन दॅट वेअर आर इज द रेडियस. रेडियस काय मेजर करताय? रेडियस लेंथ लेंथ मेजर करणार आहे. म्हणजे L. आर साठीचे डायमेन्शन्स काय मिळतील? l स्क्वेअर L x is equal to m0 l0 t0. therefore we get x is equal to काय मिळेल? m0 m0 L minus 2 l minus L minus 2 T0. t0. हे लक्षात आलं सगळ्यांना? कसं आलं? हो मॅडम. हे डायरेक्ट लक्षात येत नसेल Yes, तर madam. आपल्याला आणखीन एक स्टेप लिहू शकतो. x is equal to ज्यांना डायरेक्ट लक्षात येत नाही त्यांनी बघा m0 l0 t0 हा इथला मल्टिप्लाय असलेला l स्क्वेअर खाली जाऊन काय होईल? डिवाइड होईल. म्हणजे काय होणार आहे? x is equal to आणि खाली हा असलेला काय होणार आहे? परत प्लस असलेला वर जाऊन काय होईल? मायनस. हा मिळेल m0 l minus 2 आणि t0. कुठल्याही मेथडने करा, आन्सर काय आला पाहिजे? 0 इन मास मायनस 2 इन लेंथ अँड 0 इन टाइम. लक्षात येईल? yes ma'am समजलंय सगळ्यांना? आणखीन एक इक्वेशन. yes ma'am Yes. इक्वेशन आहे. इक्वेशन v is equal to at plus b divided by t plus c plus v0. v is equal to at plus b divided by t plus c plus v0 is a dimensionally valid equation. Is write down, is a dimensionally valid equation find dimensions of a, b and c. Find dimensions of a, b and c where v is velocity, final velocity करा. v is a final velocity, v0 is initial velocity, okay. Next, and t is time, बघा लक्षात आहे इकडं. v is equal to at plus b divided by t plus c plus v0 हे इक्वेशन दिलंय. हे इक्वेशन काय सांगितलंय? डायमेन्शनली करेक्ट सांगितलं. डायमेन्शनली करेक्टचा मीनिंग काय? v चेच डायमेन्शन a ला असतील, v चेच डायमेन्शन b डिवाइडेड बाय t प्लस c ला असतील आणि v चेच डायमेन्शन्स कशाला असणार आहेत? v0 ला असणार आहेत. ओके. मग फर्स्ट काय कॅल्क्युलेट करणार आपण? डायमेन्शन्स ऑफ a कॅल्क्युलेट करायचंय. तर फर्स्ट v मायनस at प्लस v डिवाइडेड बाय t प्लस c, सॉरी इथं मायनस येईल, हा मायनस आणि हा मायनस v0 इज इक्वल टू काय मिळणार आहे? 0 मिळेल. ठीक आहे. बघा फर्स्ट आता डायमेन्शन्स ऑफ a कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. डायमेन्शन्स ऑफ a इज इक्वल टू काय येईल? कशाचे इक्वल असतील Dimensions of v. आता आपण फर्स्ट at चे डायमेन्शन्स a चे कॅल्क्युलेट करता येतील का? आपल्याला पूर्ण टर्म घ्यावं लागेल. at इज इक्वल टू काय असणार आहेत? डायमेन्शन्स ऑफ v. ठीक आहे. v काय दिलंय? v व्हेलॉसिटी आहे. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय? t minus 1 lt minus 1. डायमेन्शन्स ऑफ v काय मिळतात? lt minus 1. ठीक आहे. मग हे काय मिळालं आपल्याला? at इज इक्वल टू काय मिळालं? lt minus 1. ओके. हे कशाच्या इक्वल मिळाले? पूर्ण ह्या टर्मच्या इक्वल मिळाले. at इज इक्वल टू v. पण कॅल्क्युलेट करायला सांगितलेत काय? a चे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करायला सांगितलेत. ओके. काय मिळेल? हा a इज इक्वल टू काय होईल?
यल टी मायनस 1 हा मल्टिप्लाय असलेला इकडे जाऊन काय होईल डिवाइड. हा टी आहे, टी साठी आपण डायमेन्शनल सिम्बॉल काय लिहू शकतो कॅपिटल टी. कॅपिटल टी. हा मग काय होईल हा खालचा प्लस टी वर जाऊन काय होणार आहे मायनस टी मिळेल. हे वर लिहू इकडे आपण. LT2. LT minus 2. बघा इथं काय मिळालं, इथे मिळालं आपल्याला ए टी इज इक्वल टू एल टी मायनस 1. ठीक आहे. हा टी क्वेश्चन मध्ये दिलाय, टी इज फॉर टाइम, म्हणजे हा ए आणि हा टाइम साठी डायमेन्शनल फॉर्म्युला काय कॅपिटल टी. हा राहील एल टी मायनस 1. हा ए चे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करायचे, ए इज इक्वल टू हा ऍज इट इज राहील एल टी मायनस 1. हा इथं मल्टिप्लाय, इथं जाऊन काय होणार आहे डिवाइड होईल. ठीक आहे. हा काहीच नाही आहे इथं पॉवर म्हणजे काय असणार आहे +1 असेल, वर जाऊन काय होईल तो -1 होईल, म्हणजे काय होईल एल LT minus 2. -1 आणि हा -1 काय मिळणार आहे -2. देयरफॉर वी गेट द डायमेन्शन्स फॉर ए ॲज अ LT -2. आता बघा लक्षात आहे डायमेन्शन्स ऑफ बी कॅल्क्युलेट करायचे आहेत आपल्याला. ओके, डायमेन्शन्स ऑफ बी किंवा अगोदर सी साठीचे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करून घ्या टी प्लस सी. काल एक सेंटेन्स सांगितलं होतं बघा तुम्हाला, दोज फिजिकल क्वांटिटीज कॅन बी ऍडेड और सबट्रॅक्टेड विच हॅव सेम डायमेन्शन्स. ठीक आहे, काय सांगितलंय इथं बघा ब्रॅकेट मध्ये, दोज फिजिकल क्वांटिटीज कॅन बी ऍडेड और सबट्रॅक्टेड विच हॅव सेम डायमेन्शन्स. म्हणजे ए प्लस बी ला आपण ऍड करू शकतो किंवा ए मायनस बी ला आपण सबट्रॅक्ट करू शकतो ओनली व्हेन दोन्हीला काय असले पाहिजे डायमेन्शन सेम असले पाहिजे. म्हणजे ह्याचा डायमेन्शन जर एल असेल तर हे सुद्धा काय असलं पाहिजे एल. ह्याचा जर एम असेल तर ह्याचा काय असायला पाहिजे एम. ठीक आहे. मग बघा इथं सेकंड आपण टी प्लस सी ऍड केलंय का, इक्वेशन बी डिवायडेड बाय टी प्लस सी. टी प्लस सी काय ऍड केलंय, म्हणजे जे काही डायमेन्शन टी चे तेच डायमेन्शन्स कशाला असणार आहेत सी चे असतील. ठीक आहे. दोज फिजिकल क्वांटिटीज कॅन बी ऍडेड और सबट्रॅक्टेड विच हॅव सेम डायमेन्शन्स. काल सेंटेन्स तुम्हाला लिहून दिले, दोज फिजिकल क्वांटिटीज कॅन बी ऍडेड और सबट्रॅक्टेड विच हॅव सेम डायमेन्शन्स. ए प्लस बी आपण ऍड करू शकतो किंवा सबट्रॅक्ट करू शकतो कधी, ज्यावेळेस या दोन्ही टर्मचे डायमेन्शन्स काय असले पाहिजेत सेम असले पाहिजेत. ओके, मग टी प्लस सी ऍड केलाय म्हणजे काय झालंय टीचेच डायमेन्शन्स काय सी ला आहेत. ओके, ह्याला ऍड केलं म्हणजे काय टीचेच डायमेन्शन्स काय असणार आहेत सी ला असणार आहेत. म्हणजे टीचे डायमेन्शन्स काय मिळतात स्मॉल टी इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला कॅपिटल टी. ठीक आहे, लक्षात येईल काय, लक्षात आलं का. इफ सी इज बिंग ऍडेड विथ, इथे लिहा इफ सी इज ऍडेड विथ टी, सी इज ऍडेड विथ टी, then dimension of t, then dimension of c is equal to t, dimensions of c is equal to कशाचे इक्वल असतील t, आणि t चे डायमेन्शन्स काय मिळतील आपल्याला, therefore dimensions of c is equal to काय मिळणार आहे dimensions of c is equal to capital T. हे कधी लक्षात येईल ज्यांनी कालच्या लेक्चरला होते, ह्याला ए प्लस बी जर लिहिला तर काय असतं ए इज इक्वल टू डायमेन्शन बी. ए चे डायमेन्शन्स कशाचे इक्वल असतात बी च्या इक्वल असतात. एल चा एल असेल, ए चा एल असेल तर बी चा सुद्धा काय असतो तुमचा एलच असेल. त्याला म्हणतो आपण डायमेन्शन ऑफ सी इज इक्वल टू टी. म्हणजे सी चे डायमेन्शन्स मिळाले आपल्याला काय मिळाले कॅपिटल टी मिळालं. ठीक आहे, आता काय कॅल्क्युलेट करायचे बी चे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करायचे. ओके, बघा बी साठी डायमेन्शन्स ऑफ बी डिवायडेड बाय टी प्लस सी इज इक्वल टू कशाच्या इक्वल असतील डायमेन्शन ऑफ व्ही. ठीक आहे, मग आपल्याला बी चे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करायचे. ह्या दोन्हीचे डायमेन्शन टी प्लस सी चं आपण आता कॅल्क्युलेट केलंय. टी आणि सी चे सेम डायमेन्शन्स असतील. काय डायमेन्शन आहे टी डायमेन्शन. टी प्लस सी चं 2t ठेवायचं नाहीये, दोन्हीचे डायमेन्शन सेम आहेत. ह्या टी चं सुद्धा टी असेल, ह्या सी चं सुद्धा टी असेल, देयरफॉर वी गेट ओनली 1t. ओके, सो वी गेट द डायमेन्शन्स फॉर व्ही.
V चे डायमेन्शन्स काय आहेत? V चे डायमेन्शन्स एल टी मायनस 1 आणि हा B डिवायडेड बाय T. हा T तिकडे जाऊन काय होणार आहे? मल्टिप्लाय होईल. देअरफॉर वी गेट द डायमेन्शन्स फॉर B. काय मिळतील डायमेन्शन्स बघा? काय मिळेल? हा T फक्त तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. काय मिळेल? हा प्लस टी आहे, हा मायनस टी आहे. प्लस टी मायनस टी काय होऊन जाईल? 0 होऊन जाईल. म्हणजे काय मिळेल? 0 इन मास, 1 इन लेंथ अँड 0 इन टाइम. हे डायमेन्शन्स मिळतील तुम्हाला बी साठी. ठीक आहे, बघा तिन्ही डायमेन्शन्स मिळालेत. हे बी मिळाला, इथं ए मिळाला आणि हे सी मिळालं. मॅडम टी प्लस टी T minus 2, T minus कुठं? बी बाय टी प्लस सी म्हणजे बी बाय 2t बी बाय टी प्लस सी. ठीक आहे, हा. या टी प्लस सी चे सेम डायमेन्शन्स असतील. आपण ए प्लस बी ज्यावेळेस ऍड करतो ह्याचे सुद्धा डायमेन्शन्स आणि ह्याचे सुद्धा डायमेन्शन्स काय मिळतात? सेम मिळतात. ह्या पूर्ण टर्म साठी डायमेन्शन्स काय मिळाले आपल्याला? टी मिळाले. सी चे सुद्धा काय असतील? डायमेन्शन टीच असेल आणि ह्या टी चं सुद्धा काय असणार आहे? टी. देअरफॉर वी रिटर्न ॲज अ टी प्लस सी इज इक्वल टू कॅपिटल टी. मॅम हा वेलोसिटी मध्ये एल 0 आहे ना? व्हेलॉसिटी मध्ये एल 0 टी मायनस 1. एल 0 ना कसा येईल? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट कशात मेजर करतो आपण? लेंथ, टाइम, टी. खालचा टी वर जाऊन काय होणार आहे? मायनस एल टी मायनस 1. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डायमेन्शन्स असतील एल टी मायनस 1 आणि ऍक्सेलरेशन असणार आहे एल टी मायनस 2. ठीक आहे, Yes, ma'am. B चे dimensions. Yes, ma'am. B चे डायमेन्शन 0 इन मास, 1 इन लेंथ अँड 0 इन टाइम.